तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं अभिनेते प्रसाद ओक यांच्याशी देखील संवाद साधला आमच्या प्रतिनिधी तेजल चौकेकर खोत यांनी. आपण पाहूयात. आता आपल्या सोबत आहेत प्रसाद ओक. प्रसाद सर, तुम्ही पाहताय किती छान माहोल आहे गिरगावातला. ही आपली माया नगरी आहे आणि खूप आम्हाला तरी खूप भारी वाटतं. तुम्हाला कसं वाटतं हा उत्साह? आणि गेले कित्येक वर्ष तुम्ही या गिरगाव शोभायात्रेत सहभागी होता, काय वेगळेपण जाणवतं? नाही, मला असं वाटतं की इथली ऊर्जा, इथलं चैतन्य फार महत्वाचं आहे. आणि त्यापेक्षाही महत्वाचं आहे की इथले लोक कलाकारांवर ज्या पद्धतीने प्रेम करतात ते फार महत्वाचं आहे. त्याच्यावर आम्ही जगतो पुढची कित्येक वर्ष. असं तुम्ही कधी शोभायात्रेमध्ये ढोल ताशाच्या पथकात ढोल ताशा हातात घेऊन कधी सहभागी झालात? शोभायात्रेत नाही झालो, पण गणपती मिरवणुकीत सहभागी झालोय. प्रसाद सर, यंदा मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला आणि हा पहिलाच पाडवा आपण साजरा करतो यानंतरचा. आणि या गिरगावातली थीम देखील मराठीचं महत्व सांगणारी आहे. काय सांगाल त्याबद्दल? नाही, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळायलाच हवा होता. उशीर का होईना पण तो मिळाला, त्याबद्दल सरकारचं मनपूर्वक अभिनंदन, सरकारचे फार आभार. आणि मला असं वाटतं गिरगाव हे अस्सल मराठी माणसाचं काय म्हणू हक्काचं ठिकाण आहे. आणि गिरगाव मधला मराठी माणूस मराठी कलाकारांवर, मराठी चित्रपटांवर नितांत प्रेम करतो. आणि त्या प्रेमामुळे आम्हाला नवीन नवीन कलाकृती सादर करण्याची ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. कॅमेरामॅन आदित्य सोबत मी तेजल चौकेकर खोत, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.